जय महाराष्ट्र, मी अमृता बने। पुढच्या 22 मिनिटात आपण विविध क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया महापास घडामोडींना। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर 2 अपक्ष उमेदवारांनी आक्षेप नोंदवलाय। या आक्षेपावर दुपारी 2 तास सुनावणी झाली। जिल्हाधिकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दोन्ही आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांची बाजू ऐकून घेतली। चव्हाण यांच्या प्रतिनिधीनं त्यांची बाजू मांडलेली आहे। भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी धोक्यात आलेली आहे। त्यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी आक्षेप घेतला। प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर केल्याचा आरोप आहे। त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेगळ्या नावानं 2 आयकर विभागाचे ओळखपत्र आहेत आणि मतदार यादीत 2 ठिकाणं देखील देण्यात आलेली आहेत असा आरोप करण्यात आला आहे। प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जासाठी काँग्रेस कार्यकर्ता दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतला होता। तशी तक्रार त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती। दादासाहेब मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून यापूर्वी ओळखले जायचे, मात्र त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले। आता पंकजा मुंडे यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलेला आहे। खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या न्यायालयीन संघर्षात दमानिया यांचा विजय झालेला आहे। अंजली दमानिया यांच्या विरोधात खडसे समर्थकांनी दाखल केलेल्या 32 खटल्यांपैकी 21 खटले उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थगित करण्यात आले आहेत। एकनाथ खडसेंविरोधात बोलल्यानं भाजपची बदनामी झाल्याचं या खटल्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। 21 खटले स्थगित केल्यानंतर उर्वरित 11 खटले वेगळ्या पिटिशनमध्ये दाखल कराव्यात असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत। जळगावचे खासदार एटी पाटील यांचं लोकसभेचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जबाबदार ठरून त्यांच्यावर आरोप केलेला आहे। आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यासाठी आपल्याला बदनाम केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत असलेली आघाडी तोडण्याची घोषणा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली। सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची काँग्रेससोबत युती आहे, दुसरीकडे विरोधी पक्षात भाजप आहे। आता राज्यात युती झाल्यामुळे शिवसेनेनं युती तोडावी असा आग्रह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी धरलेला आहे। शिवाय जर जिल्हा परिषदेमध्ये युती असेल तर आम्ही प्रचाराला येणार नाही असं सांगितल्यानं आज खासदार खैरे यांनीच महापौर नंदकुमार खोडले यांच्या घरी एक बैठक बोलावली। या बैठकीत शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपची ऑफर होती असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याबाबत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी असं वक्तव्य केलं असेल असं तावडे यांनी म्हटलं, तर काँग्रेस हायकमांडलाही त्यांना काही इशारा द्यायचा असेल असं देखील तावडे यांनी म्हटलेलं आहे। समृद्धी महामार्गाविरोधात 2 वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी नाशिकच्या शिवडे गावामध्ये जाहीर सभा घेतली होती। तब्बल 2 वर्षांनंतर समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन केल्यामुळे सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये खासदार राजू शेट्टी यांच्यासह इतर 5 ते 6 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून सरकार आमची मुस्कटदाबी करत असल्याचा नाशिकच्या स्थानिक नेत्यांनी आरोप केलेला आहे। चेंबूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुर्घटना होण्याच्या स्थितीमध्ये आहे। चेंबूर रेल्वे स्थानकावरील 3 पादचारी पुलांपैकी हा मधला आणि सगळ्यात जुना तसंच मोठी रहदारी असलेला पूल आहे। याच पुलावर तिकीट घर देखील आहे। या धोकादायक पुलाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। हा पूल त्वरित दुरुस्तीची मागणी देखील करण्यात आलेली आहे। एक एप्रिलपासून महावितरण वीज दरवाढ करणार आहे। वीज दरामध्ये सरासरी 6% इतकी वाढ होईल। वीज दरवाढ आदेशानुसार महावितरण ही दरवाढ करेल। दर महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांकडून महावितरण 5.30 रुपये प्रति युनिट दर आकारत होतं, मात्र नव्या वीज दरानुसार त्यामध्ये 16 पैशांची वाढ होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावं यासाठी खंडपीठ कृती समितीनं पुकारलेल्या न्यायालयीन कामकाज बंद आंदोलनाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील 1,500हून अधिक महिला वकील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आजच्या 4थ्या दिवशी सुमारे 500 वकील यामध्ये सहभागी झाले होते। पुण्यातून आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या आणि चोरी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 18,45,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींनी शहरात केलेल्या तब्बल 88 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानपूर यांनी ही माहिती दिली। त्यापैकी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15 गुन्हे आहेत।
परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला अचानक आग लागली होती। ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये, पण या आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। एका तरुणानं स्वतःची दुचाकी स्वतःच्या हाताने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली। प्रमोद सुदाम निर्मळ या युवकानं हे कृत्य केलं। त्यानं नवीन घेतलेल्या दुचाकीचं बिघाड असल्यानं त्यानं 4 वेळा त्याची तक्रार शोरूममध्ये केली, पण त्याला समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। शिरपूरच्या लॉजमध्ये खून करून फरार झालेल्या युवकाला पोलिसांनी जळगावात अटक केलेली आहे। नरेंद्र भताणे या आरोपीच्या प्रेयसीनं दुसऱ्या तरुणाशी विवाह केल्याच्या रागातून त्यानं या तरुणीचा खून केला। शिरपूर इथल्या तरुणीनं 23 मार्चला लग्न केलं। त्यानंतर या तरुणीनं 25 मार्चला अमोदा परिसरातल्या एका हॉटेलमध्ये बोलवलं। तिथे तिचा खून करून तो पळून गेला। त्यानंतर फरार आरोपीला जळगाव पोलिसांनी काशीनाथ नगरमधून अटक केलेली आहे। सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला। यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले। त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी 27 मार्च 1737 साली स्थानिकांच्या सहकार्यानं किल्ल्यावर चढाई केली। त्यामुळे हा दिवस ठाणे मुक्ती दिन म्हणून साजरा होतो। पुण्यातील औंध मिलिटरी ग्राउंडवर आज भारत आणि आफ्रिकन देशांच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप झाला। यावेळी संयुक्त लष्करी सरावाचं यामध्ये भारतासह इतर 18 देशांचा सहभाग होता। औंध मिलिटरी ग्राउंडवर सैनिकांनी अवगत केलेल्या नवीन तंत्रांचं प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलं। संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सेनेसाठी लागणारा लष्करी सराव देखील करण्यात आला। या संयुक्त सरावामध्ये भारतासह घाना, केनिया, मोझांबिया, नामिबिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, सुदान, टांझानिया या देशांचा समावेश आहे। भारताच्या अवकाश कार्यक्रमाला आज आणखी एक महत्त्वाचं यश लाभलं। भारतीय शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती अंतर्गत उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आणि ही चाचणी यशस्वी झालेली आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेली आहे। यामध्ये 300 किलोमीटर उंचीवरील कक्षेमध्ये असलेला उपग्रह अवघ्या 3 मिनिटांमध्ये पाडण्यात आला। ही घोषणा करण्यापूर्वी पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली। ही मोहीम कोणत्याही विशिष्ट देशाविरोधात नव्हती, तर शांतता कायम राखण्यासाठी होती, असं मोदींनी म्हटलेलं आहे। या यशस्वी चाचणीमुळे भारत आता अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या रांगेमध्ये जाऊन बसलेले आहेत, असं देखील मोदी यांनी म्हटलं। काँग्रेसनं ट्विट करून इस्रो आणि सरकारचं अभिनंदन केलेलं आहे। त्याचवेळी प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1961 मध्ये भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा पाया रचला, याकडेही लक्ष वेधलेलं आहे। भारतानं अंतराळात केलेल्या कामगिरीनंतर सगळीकडे शास्त्रज्ञ आणि सरकारचं कौतुक होत आहे, पण शोभाडे यांनी मात्र मोदींना यावरून लक्ष केलंय। या कामगिरीबद्दल शोभाडे यांनी अभिनंदन केलं, परंतु देशातील बेरोजगारीचं काय असा प्रश्न देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारलेला आहे। भारत आता अंतराळातील महाशक्ती झालेला आहे, ही अभिनंदनाचीच गोष्ट आहे, परंतु देशातील बेरोजगारीचं काय असं ट्विट शोभाडे यांनी केलं। दरम्यान डे यांच्या ट्विटनंतर त्यांना ट्रोल केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशामध्ये मिशन शक्ती यशस्वी झालं असल्याचं सांगितल्यानंतर बाजारात उत्साह संचारला। मोदींच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसू लागली। निर्देशांक 38,443 अंकावर पोहोचला, तर निफ्टीमध्ये तेजी येत निफ्टी 11,548 अंकांवर पोहोचलेला आहे। अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं आजच दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला। उर्मिलाला मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींच्या विरोधात काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। उर्मिला मातोंडकर जर उमेदवार झाली तर गोपाळ शेट्टीच्या विरोधात तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींनी उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाचं स्वागत केलेलं आहे। गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेला आहे। लोक आणि काळ ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केलं। मगो पक्ष भाजपा आघाडीचे सरकार अस्थिर करू पाहत होता आणि त्यामुळे आम्ही मगो पक्ष सोडला, असं बाबू आजगावकर यांनी जाहीर केलं।
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींनी काँग्रेसवर निशाणा साधला। विशेष म्हणजे काँग्रेसवर टीका करत असताना त्यांनी भाजपच्या सुरात सूर मिसळलेला आहे। न्याय योजनेवरून मायावतींनी काँग्रेसवर टीका केली। भाजपनं न्याय योजनेवरून भाजपनं काँग्रेसवर केलेली टीका योग्य असल्याचं मायावती यांनी म्हटलं। मायावतींनी ट्विट केलेलं आहे, सत्ताधारी भाजपनं काँग्रेस पक्ष गरिबी हटावचा नारा देत असेल तर निवडणुकीतील फसवं आश्वासन आहे हे केलेलं विधान योग्य आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये विविध जागी जाहीर सभा आणि रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। त्यांच्या अमेठी दौऱ्याआधीच त्यांच्यावर टीका करणारे पोस्टर अमेठीमध्ये जागोजागी लावण्यात आले। क्या खूब ठगती हो, क्यों 5 साल बाद ही अमेठी में दिखती हो अशा स्वरूपात असलेले पोस्टर यावेळी लावण्यात आले। दरम्यान त्या अमेठीमध्ये येणार असल्यानं त्यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली। यामध्ये त्या 5 वर्षांनंतरच मतदारसंघात येत असल्याचा आरोप करण्यात आला। या वादग्रस्त पोस्टरमधून त्यांच्या पोशाखाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। भारतानं अमेरिकन दुग्धजन्य पदार्थ घेण्यास नकार दिलेला आहे। अमेरिकन गायींच्या आहारामध्ये गाय, डुक्कर आणि मेंढीचं मांस मिसळलं जातं। याला युरोपियन देशांमध्ये ब्लड मिल असं म्हणतात आणि अशा मांसाहारी गायींच्या दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांना घेण्यास भारतीय सरकारनं नकार दिलेला आहे। ब्लड मिलमध्ये मोठ्या प्रमाणावर अमिनो आल्म असतं। हे आल्म गायीच्या दुधातून मिळणाऱ्या 10 आवश्यक अमिनो ऍसिडपैकी एक आहे। दुभत्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढावं यासाठी त्यांना नियमित ब्लड मिल हे देण्यात येतं। जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। बुधवारी सकाळी एका भारतीय नागरिकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती। त्याचा मृतदेह सापडलेला आहे। जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार तन्वीर अहमद असं त्या 24 वर्षीय नागरिकाचं नाव आहे। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सध्या तपास सुरू आहे। मलेरियामुळे झालेला मृत्यू ही दुर्घटना नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एका सुनावणी दरम्यान हा निर्वाळा कोर्टानं दिलेला आहे। एखाद्याला फ्लू, मलेरिया किंवा संसर्गजन्य रोगाची लागण झाल्यास ती दुर्घटना ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। भारतीय ग्राहकांची काळजी घेण्यात सॅमसंग अव्वल ब्रँड ठरलाय। नवी दिल्लीतल्या TRA संस्थेतर्फे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे। 2018 क्रमवारीमध्ये सॅमसंग 8व्या स्थानी होता, पण यंदा सॅमसंगनं या क्रमवारीमध्ये बाजी मारलेली आहे। तर टाटा मोटर्स कारच्या कंपन्यांमध्ये ग्राहकांची सर्वात जास्त काळजी घेणारा ब्रँड ठरलेला आहे। तर गुंतवणूक क्षेत्रामध्ये या क्रमवारीमध्ये LICनं अव्वल स्थान पटकावलं आहे। महापास बुलेटिनमध्ये आता घेऊया छोटासा ब्रेक, लवकरच परत येतोय। ब्रेकनंतर आणखी काही महापास घडामोडी। लिकर किंग विजय मल्ल्याची 1000 कोटींची संपत्ती विकायला न्यायालयाची मंजुरी आहे। युनायटेड ब्रेव्हरेजेस मल्ल्याचे शेअर आहेत। ते शेअर न्यायालयानं नियुक्त केलेल्या लिक्विडद्वारे विकण्यात येणार आहेत। ही विक्री थांबवण्याची मागणी करणारी याचिका मल्ल्यानं न्यायालयामध्ये दाखल केली होती। न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावत शेअरच्या विक्रीला मंजुरी दिलेली आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाचे सर्वेसर्वा नवाज शरीफ हे तब्बल 3 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर पडलेले आहेत। शरीफ यांना देशातच वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 6 आठवड्यांचा जामीन मंजूर केलाय। त्यानुसार त्यांची लाहोरमधील कोट लखपत तुरुंगातून सुटका करण्यात आली। त्यांची तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली होती। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं। सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत। याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये भारतातील निवडणुका पूर्ण होईपर्यंत तणावच राहील। तसंच पाकिस्तानच्या शेजाऱ्याकडून म्हणजेच भारताकडून आणखी एखादा हल्ला होण्याची भीती असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं। युद्धाचा धोका अद्यापही टळलेला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आणखी एखादा हल्ला करण्याची शक्यता आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। ग्रीनलँडमधील जॅकॉबसन या हिमनगाला धडकल्यानं टायटॅनिक या जगप्रसिद्ध जहाजाला जलसमाधी मिळाली होती। त्याच हिमनगामध्ये आता वितळण्याऐवजी वाढ होतीये। नासानं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये या हिमनगाचा वितळण्याचा वेग मंदावल्याचं दिसून आलेलं आहे। उत्तर अटलांटिका महासागरातून आर्टिक महासागरामध्ये थंड पाण्याचा प्रवाह येत असल्यानं हा बदल होत असल्याचं संशोधकांनी म्हटलेलं आहे।
किम जॉंग यांचे फोटो काढण्यासाठी नोकरीवर असणाऱ्या किम जॉंगच्या पर्सनल फोटोग्राफरला आपली नोकरी गमवावी लागलेली आहे, कारण तो 3 सेकंदांसाठी किम जॉंगच्या समोर उभा राहिला। 10 मार्च रोजी उत्तर कोरियामध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान किम जॉंग जनतेला संबोधित करत होते, त्यावेळी किम जॉंग यांचा पर्सनल फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी किम यांच्या समोर आला। ही गोष्ट किम जॉंगना इतकी खटकली की त्यानं या फोटोग्राफरला घरचा रस्ता दाखवलेला आहे। चीनच्या तैपेईत सुरू असलेल्या 12व्या आशियाई एअरकानेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मनु सौरभ जोडीनं सुवर्णपदक पटकावलंय। 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये विश्वविक्रमी कामगिरी त्याने केलेली आहे। खेळाडूंनी भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला। नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषकामध्येही त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती। मराठमोळा मकरंद पाटीलनं 7 चेंडूत 7 षटकार लगावल्याचा विक्रम केलेला आहे। मुंबईतील सचिन तेंडुलकर जिमखाना स्टेडियममध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स विरुद्ध एफ डिव्हिजन या 2 संघांमध्ये झालेल्या सामन्यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स संघातून खेळताना मकरंदनं हा विक्रम केला। मकरंद एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे। तुटपुंज्या पगारात घर चालवणाऱ्या वडिलांना मकरंदला भारतीय संघामध्ये खेळताना पाहण्याची इच्छा आहे। फिरोजशाह कोटला मैदानावरील सामन्यामध्ये चेन्नईनं दिल्लीवर विजय मिळवला। या विजयानंतर संपूर्ण संघानं आपला सहकारी केदार जाधवच्या वाढदिवसानिमित्त केक कापला। चेन्नईच्या संघाचं हे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे। पहिल्या 2ही सामन्यांमध्ये केदार जाधवनं संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता। या सेलिब्रेशनचे फोटोज देखील सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत। टेनिसपटू सानिया मिर्झानं 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलेलं आहे। 2018 मध्ये सानियानं बाळाला जन्म दिला। गरोदरपणात तिचं वजन 90 किलो एवढं वाढलं होतं, पण डिलिव्हरीनंतर 15 दिवसातच तिनं वर्कआउट करायला सुरुवात केली आणि अवघ्या 5 महिन्यात तिने आपलं वजन 90 वरून 68 किलोवर आणलेलं आहे। टीव्हीच्या प्रेक्षकांना सेट टॉप बॉक्स न बदलताच डीटीएच किंवा केबल सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या वर्षाच्या अखेरपर्यंत ही सुविधा अंमलात येऊ शकेल असं मत ट्रायचे चेअरमन आर.एस. शर्मा यांनी व्यक्त केलं। यासाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते अशी माहिती देखील त्यांनी दिली। सध्या टीव्हीचे केबल किंवा डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर बदलायचं असेल तर त्यासाठी नवीन सेट टॉप बॉक्स घ्यावा लागतो। त्यासाठी प्रेक्षकांना अतिरिक्त खर्च देखील पोहोचावा लागतो। एका कंपनीकडून घेतलेलं कर्ज न फेडल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून परतलेला अभिनेता राजपाल यादव हा पुन्हा एकदा सिनेमांमध्ये परतणार आहे। 2010ला सिनेमाच्या निर्मितीसाठी 5 कोटींचं कर्ज त्यानं घेतलं होतं। यासाठी त्याला नवी दिल्लीच्या उच्च न्यायालयानं नोव्हेंबर 2018ला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती। फेब्रुवारी 2019 महिन्याच्या अखेरीस त्याची शिक्षा पूर्ण होऊन तुरुंगातून सुटका झालेली आहे। बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टचं नशीब सध्या चांगलं जोरावर आहे। गली बॉय चित्रपटाच्या यशानंतर आलिया भट्टच्या फॅन फॉलोईंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। सोशल मीडियावर आलियाच्या फॉलोअर्समध्ये झपाट्यानं वाढ होते आहे। इंस्टाग्रामवर आलियाच्या फॉलोअर्सची संख्या 30 मिलियन म्हणजेच 3 कोटींच्या वर पोहोचलेली आहे। चाहत्यांचं हे प्रेम पाहून भावूक झालेल्या आलियानं धन्यवादचा एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची डुप्लिकेट चक्क तिलाच सापडलेली आहे। जॅकलिनच्या डुप्लिकेटचे अमांडा सनी असं नाव आहे। अमांडा ही अमेरिकन ॲक्ट्रेस आहे। शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघींनीही सेम पोज दिलेला आहे, त्यामुळे सेम टू सेम जॅकलिन आणि अमांडा या जुळ्या बहिणी असल्याचं वाटतंय। जॅकलिननं हा फोटो अमांडाला ट्रॅक करत लिहिलेला आहे, लवकरच तुला आता मला भेटण्यासाठी मुंबईमध्ये यावं लागणार आहे। त्यावर लगेचच अमांडानं उत्तर देखील दिलं आहे। सैफ करीनाचा मुलगा तैमूर अली खान सध्याच्या घडीला लोकप्रियतेमध्ये प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला मागे टाकतोय। त्याच्या याच लोकप्रियतेमुळे गेल्या वर्षी हुबेहूब त्याच्याप्रमाणेच दिसणारी बाहुली बाजारामध्ये आली। त्यानंतर आता तैमूर कुकीज देखील बाजारामध्ये दाखल झाल्या आहेत। कस्टमाइज कुकीज तयार करणाऱ्या एका बेकरीनं तैमूर कुकीज बाजारामध्ये आणले असून सध्या या कुकीजची जोरदार विक्री सुरू आहे। शमशेराय आगामी चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर डाकूची भूमिका साकारणार असून या चित्रपटात रणबीर पिता आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेमध्ये दिसेल। रणबीर दुहेरी भूमिकेमध्ये चित्रीकरणाला सुरुवात देखील केलेली आहे। रणबीर त्याच्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। तुझं माझं ब्रेकअप आणि रात्रीचा खेळ चाले या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला सायंकित कामत मिरांडा हाऊस या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे। चित्रपटात सायंकित सोबत पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत। मिरांडा हाऊसच्या निमित्तानं मिलिंद गुणाजी सुद्धा बऱ्याच काळानं मोठ्या पडद्यावर दिसेल।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे। चित्रपटामुळे आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। या चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित असलेला हा चित्रपट येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान 11 एप्रिलला होणार आहे। नेमकं निवडणुकीच्या काळातच हा चित्रपट प्रदर्शित होतोय। यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे। अजय देवगणचा बहुप्रतीक्षित तानाजी चित्रपट पुढील वर्षामध्ये प्रदर्शित होतोय। या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता चित्रपटाच्या नावातही बदल करण्याचा विचार निर्मात्यांनी केलेला आहे। तिसऱ्यांदा हा बदल करण्यात येतोय। पूर्वी चित्रपटाचं नाव तानाजी द अनसंग वॉरियर असं होतं, मात्र नंतर निर्मात्यांनी तानाजी याच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल केले। मात्र आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून केवळ तानाजी या नावानं हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। अभिनेत्री राणी मुखर्जीचा मर्दानी 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। हा चित्रपट येत असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून होती। आता मर्दानी 2च्या चित्रीकरणाला सुरुवात झालेली आहे। मर्दानी 2च्या सेटवरील राणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। मर्दानीच्या सिक्वेलमध्ये राणी एका 21 वर्षांच्या खलनायकासोबत लढताना दिसेल। यावेळी कथानंतर पूर्णपणे वेगळा असेल। राणीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत। आदित्य चोप्राची निर्मिती असलेला हा चित्रपट 2019च्या अखेरीस प्रदर्शित होतोय। तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी आता गुड न्यूज आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब असलेली दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी लवकरच मालिकेमध्ये परत येण्याच्या तयारीमध्ये आहे। मालिकेचे लेखक शैलेश लोढा यांनी ही माहिती दिली। दिशा वाकानीला मालिकेमध्ये परत येण्यासाठी 30 दिवस विचार करण्यास देण्यात आले होते। 30 दिवसांमध्ये दिशानं चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार होता। मात्र आता दिशा परतत असल्यानं मालिकेमध्ये आणखीनच रंगत देणार आहे। दिलखेचक नृत्यानं रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी लवकरच एका इतिहासपटामध्ये दिसणार आहे। हा बायोपिक असल्याचं देखील चर्चा आहे। सोनालीच्या या इतिहासपटाचं चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। हा चित्रपट बायोपिक सारखा असेल, परंतु या चित्रपटाचा नेमका विषय काय, चित्रपटाचं नाव काय असेल ही मात्र माहिती अद्यापही मिळालेली नाहीये। या सगळ्या बातम्यांसोबत महापास बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली आहे। ते थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।